आपल्या समोर मागच्या 25 वर्ष झालेली काँग्रेसची जिल्हा परिषदेचा देखील कामकाज समोर आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपली जिल्हा परिषदेचा कामकाज समोर आहे। मागच्या 5 वर्षामध्ये साहेब आजपर्यंत मागच्या 25 वर्षामध्ये ठराविक लोक जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष या पदावर बसू शकत होते। एक तरी देशमुख कुटुंबातला अध्यक्ष झाला असेल, एक तरी निलंगेकर कुटुंबातला अध्यक्ष झाला असेल। हे देशमुख पाटील यांच्या बाहेर कधीच अध्यक्ष झाला नाही, बरोबर आहे पाटील? गेल्या 5 वर्षापूर्वी आपण एक घोषणा केली की ज्याच्या मनगटामध्ये नांगर धरण्याची ताकद आहे अशाच माणसाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करू अशी भूमिका आम्ही घेतली। आणि मिलिंद लातुरे नावाचा कासार बालकुंदामध्ये असणारा एक शेतकरी आज देखील तो शेतीमध्ये एक सामान्य आणि चांगला शेतकरी म्हणून ज्याची ओळख आहे तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष। 2.5 वर्ष मिलिंद लातुरे अध्यक्ष म्हणून काम केले। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चांगला कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख होती राहुल केंद्रे हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला। अशा 2 कार्यकर्त्यांना आपण संधी दिली। ही सर्वसामान्य माणसाची जिल्हा परिषद निर्माण। सर्वसामान्य माणूस पदावर बसल्यानंतर काय होतो ह्याचा फरक आपण सांगू शकता। इथं सर्व आमचे माय माऊली बसले। जिल्हा परिषद म्हणजे काय हो? जिल्हा परिषद का स्थापन झाली होती? उंबरठ्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेची स्थापन झाली। ग्रामीण भागातल्या प्रत्येक उंबरठ्याचा प्रत्येक घराचा आर्थिक विकास करण्यासाठी जिल्हा परिषद स्थापन झाली होती आणि ते काम जर प्रामाणिकपणे जर कुणी केलं असेल मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेने केलं। आपण बघा काँग्रेसच्या काळामध्ये फक्त गुत्तेदारांना पोचण्याचं काम जिल्हा परिषदेने केलं आणि त्याच काळामध्ये जो काही निधी असेल बजेट असेल हे फक्त ठराविक गोष्टीसाठी दिलं। जिल्हा परिषदचे मेंबर हे त्यांच्या बॅग मध्ये एमबी घेऊन फिरायचे, म्हणजे एमबी घेऊन फिरायचं काम अधिकाऱ्यांनी करायचं असतंय, पण काँग्रेसच्या काळामध्ये जिल्हा परिषदचे मेंबर ते कामाची एमबी घेऊन फिरायचे। हा फरक आपल्या काळामध्ये जर आपण पाहिलं आम्ही सर्वात अधिक निधी जर कशावर दिला असेल या भागातील शाळा मजबूतीकरणासाठी दिला। आम्ही महिला बचत गटांना त्या ठिकाणी निधी दिला। काँग्रेसच्या काळामध्ये 12% व्याजाने तुम्हाला महिला बचत गटांना पैसे मिळायचे। भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये 0% व्याज दराने 1 लाखापासून 5 लाखापर्यंतचा निधी आम्ही आमच्या बचत गटांना दिला। आज आपण शेतकरी म्हणतो, माय माऊलींसाठी हे जिल्हा परिषदेने बचत गटाच्या माध्यमातून आपल्या लेकरं शाळेत गेल्यानंतर अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। काँग्रेसच्या काळामध्ये एक देखील अंगणवाडीची दुरुस्ती झाली नाही। आपल्या 5 वर्षामध्ये गाव तिथं मागल तिथं आम्ही अंगणवाड्या निर्माण केल्या। त्या अंगणवाडीमध्ये आपले लेकरं जायला लागले, त्यांच्यासाठी असणारा खाऊची व्यवस्था ही जर व्यवस्था कुणी उभा केली असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झाली। हा फरक आहे दोघांमध्ये। आम्ही माय माऊलींसाठी महिलांसाठी ही जिल्हा परिषद खुली केली। शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्यांचं प्रशिक्षण झालं नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं। ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं। ज्या जिल्ह्यामध्ये आज आपण इथं बऱ्यापैकी शेतकरी बांधव बसलेत येत असताना आमचं इथं येत असताना आम्ही नळेगाव कारखान्याला हेलिकॉप्टर उतरलं। मी साहेबांना दाखवलं, साहेब हे नळेगाव कारखाना, बसवराज पाटील साहेब आम्ही तिथं होतो। या जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत, पण जाणीवपूर्वक काही कारखाने चालू नाहीत, बंद पडाव ह्याची रचना आमचे पत्रकार साहेब आहे तिथं जाणीवपूर्वक या गोष्टीची ज्यांनी हे रचना केली की त्यांच्याशिवाय मांजरा परिवाराशिवाय कुणाचेच कारखाने चालू नाहीत, ते लातूर मध्ये बसलेले ते अमित देशमुख आहेत आणि त्यांनी ही रचना केली। साहेब आज आपण किल्लारी कारखान्याला होतो,
किल्लारी कारखाना चालू नाही, त्यांना कधीच मदत केली नाही, त्या कारखान्याला कधीच पैसे दिले नाहीत। इथं असलेला आंबुलगा कारखाना बंद पडायला पाहिजे, तिथं असणारा उदगीर मधला कारखाना तो बंद पडायला पाहिजे, किल्लारी कारखाना बंद पडायला पाहिजे, जय जवान बंद पडायला पाहिजे। या सर्व गोष्टीचं जर पाप कुणाच्या डोक्यावर असेल त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांच्या ताब्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक होती, ते म्हणजे देशमुख कुटुंब। आणि आज तिथं आम्ही देशमुख आमदार म्हणून काम करतो। या लोकांनी पैसाच दिला नाही, हे कारखाने बंद पडले तर त्यांचे स्वतःचे हक्काचे अधिकाराचे कारखाने चालतील अशी भूमिका घेतली। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये बसवराज पाटील साहेब आणि आम्ही इथं साहेब आम्ही माननीय मंत्री महोदयांकडे विनंती करतो, या पंचकृषीमध्ये एक चांगल्या पद्धतीने जर शेतकऱ्यांना खरंच जर मदत करायची असेल, या पंचकृषीमध्ये जर शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर ते म्हणजे नळेगाव कारखाना आपल्याला चालू करावा लागेल। आणि ही भूमिका आता आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून घेतली आहे। बसवराज पाटील साहेब आम्ही दोघं जण मिळून आपल्याकडे येतो। हा कारखाना शेतकऱ्यांच्या आज या भागामध्ये या पंचकृषीमध्ये जे कारखाने उभा टाकलेत, ह्याच्या पूर्वी कसं होतं, 16 महिने 17 महिन्याला ऊस जात होता, पण शेजारचे दोन्ही तिन्ही कारखाने चालू झाले, आज 12 महिन्याला ऊस चाललाय। आणि जर हा कारखाना आपण चांगल्या ताकदीने चालवला तर चांगल्या प्रमाणामध्ये याही भागातील शेतकऱ्यांना मोठी मदत होईल। त्याच प्रमाणामध्ये अनेक विषय आताच आमचे अमर पाटील बोलत असताना सांगितलं, आम्हाला पाण्याची गरज आहे, गावाला पाण्याची गरज आहे। साहेब हे इथं नळेगावच्या माथ्याला पाणी असताना, बरोबर आहे का नाही, नळेगावच्या माथ्याला पाणी असताना ह्यांचं पाणी चोरण्याचं काम लातूर मध्ये बसलेले आमदार करत आहेत। आणि त्यांनी घोषणा काय केली, काय म्हणले आम्ही देशमुख की आता आम्ही घरनी येऊन पाणी आणणार। माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आहे, मी तुम्हाला ऐकवतो, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल। साहेब आपली परवानगी घेतो, आवाज कुणाचा आहे तुमच्या लक्षात येईल। आवाज येतो ना? आता पुढचा डायलॉग आहे का? तर मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हे पाणी आम्ही खर्डीवरनं लातूरला आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आपलं पाणी जाऊ द्यायचंय का? पाणी जाऊ द्यायचंय का? काँग्रेसला जर मतदान केलं तर आपल्या माथ्याचं घरणीचं पाणी हे लातूरला घेऊन जातील, आपल्याला हे कदापि धुवून द्यायचं नाही। मतदान करायला गेल्यानंतर विकासाची भाषा अमित देशमुख करतात। 17 वर्ष झाले आमदारात मंत्री आहेत, रेल्वेने पाणी आणलं म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीये, लाजरवाणी गोष्ट आहे। ज्या माणसाला स्वतःच्या गावाला पाणी आणता नाही तो आपला विकास करणार आहे का? आज इथून मतदान करायला गेल्यावर 7 तारखेला एकच लक्षात घ्या, जे काँग्रेसला मतदान करतील ते घरणीचं पाणी लातूरला पाठवण्यासाठी मतदान करणार आहेत। आणि आपलं पाणी घरणीचं पाणी, आपल्या हक्काचं अधिकाराचं पाणी जर आपल्याला तिकडं बाबळगावला पाठवायचं नसेल, आपण सर्वांनी 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि तिन्ही उमेदवाराला बहुमताने निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।